नमस्कार. राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4% DA महागाई भत्ताबाबतचा निर्णय येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये होणार अशी मोठी बातमी येत आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील शासकीय, निम्न शासकीय तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना वाढीव 4% महागाई भत्त्याचा लाभ हा येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. पावसाळी अधिवेशनाला दिनांक 27 जून पासून सुरुवात. महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन हे दिनांक 27 जून ते दिनांक 12 जुलै 2024 या कालावधीमध्ये होणार आहे. यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहे. तर राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दिनांक 28 जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडले जाणार आहेत. यावेळी पावसाळी अधिवेशन हे दिनांक 27 जून ते 12 जुलै या 13 दिवस कामकाज चालणार असून दिनांक 29 जून रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या DA वाढीवर निर्णय. महाराष्ट्र राज्यातील शासकीय, निम्न शासकीय, जिल्हा परिषद तसेच निवृत्ती वेतन धारकांना केंद्र सरकारने दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेल्या 4% DA वाढ लागू करण्याबाबत अधिकृत निर्णय सदर हिवाळी अधिवेशनामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. जानेवारी पासूनचा मिळणार DA फरक. मित्रांनो, सदरचा वाढीव DA हा जानेवारी पासून लागू करण्यात येणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मे या कालावधीतील DA फरक मिळणार आहे. पावसाळी अधिवेशन दिनांक 27 जून ते 12 जुलै या कालावधीत होणार असल्याने 30 जून पर्यंत DA वाढीचा निर्णय घेतल्यास राज्य कर्मचाऱ्यांना जून पेड इन जुलै वेतनासोबत DA लाभ लागू होईल. तर मित्रांनो, अपेक्षा करूया लवकरात लवकर राज्य कर्मचाऱ्यांना DA लागू. तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.